हिंदू के नाम से इन लोगों ने सरकार लाई, फिर हिंदुओं में आक्रोश क्यों होना चाहिए? सवाल तो हमारा वो है। राज्य में भी जब खोके की सरकार आई तो हिंदू की सरकार आई करके लिखा था इन लोगों ने, देश में भी हिंदू की सरकार आई कहा, फिर हिंदू की सरकार होने के बाद हिंदू में आक्रोश क्यों? हिंदू के नाम से सिर्फ वोट बटोरा, हिंदू को लूटा, हिंदू को बर्बाद किया है, हिंदू के बच्चों को नौकरी से बात कर दिया, महंगाई बढ़ाकर उनको बर्बाद किया। स्वाभाविक है कि ये लोगों में ये बीजेपी के विरोध में आक्रोश है, यही उसमें लगता है क्योंकि सरकार उनकी है। सरकार होने के बाद आपने देखा होगा कि ज्येष्ठ पत्रकार निखिल वागले जी जब अपने प्रोग्राम में जा रहे थे तो उनको परमिशन नहीं दे रहे थे, और परमिशन नहीं दे रहे थे तो भी फिर लास्ट टाइम वो परमिशन का कुछ गड़बड़ हुआ, वो निकले तो उनके ऊपर बीजेपी के कार्यकर्ताओं ने हमला किया, और इन लोगों ने उल्टा, पुलिस ने निखिल वागले और उनके साथियों के ऊपर 153 की धारा लगाए। ये क्या चल रहा है? तमाशा। और फिर सरकार के विरोध में ही आक्रोश निकल रहा है हिंदुओं का। वो कौन सी राजनीति कर रहे हैं सरकार? इसका सवाल सरकार से पूछना चाहिए। और हमने तो बोर्ड नहीं लगाए थे, हिंदू की सरकार नहीं लगाए थे ना। याला जोडून असा प्रश्न आहे की काल योगी आदित्यनाथ आळंदीत होते आणि त्यांनी म्हटले की रामदास स्वामींनी जसं शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं तसंच गोविंदगिरी महाराज जयंती महाराष्ट्राला मार्गदर्शन केलं। प्रत्येक वेळी निवडणुकीच्या वेळी हिंदू कार्ड किंवा साधू संतांचं कार्ड खेळलं जातं, असं काय? एक बघा, आता यांचं कुठलंही चालणार नाही। हिंदू धर्माचे सगळ्यात श्रेष्ठ शंकराचार्य आहेत। चारही शंकराचार्यांनी ज्या पद्धतीनं भाजपच्या या काळ्या कर्तृत्वावर, म्हणजे राम आपल्या देशातून बाहेर निघून गेले होते, त्यांनी भगवान श्रीरामाला पकडून आणलं, अशा पद्धतीचं जे वातावरण निर्माण केलं, आणि त्यांचे विशिष्ट जो नेता आहे ज्याला आता ते जागतिक पातळीवरचे विश्वगुरू आहेत, ते भगवान श्रीरामाचा बोर्ड घेऊन ते पुढे नेतात, त्यांना मागे मागे ओढत आहेत, अशा पद्धतीचं चित्र दाखवणं हे धर्मगुरूला आवडलंच नाही ना। काही या धर्माच्या विरोधात फक्त पाखंडी काही महाराज असतील तेच लोक यांना मान्यता देतील, पण जे हिंदू धर्माचे जे स्तंभ आहेत 4 शंकराचार्य, त्यांनी या सरकारच्या बद्दलचं त्यांच्या कर्तृत्वाला नापास केलेला आहे। त्यांचा अविश्वास, जो विश्वास होता त्या विश्वासाला यांनी ठेच पोचवण्याचं पाप केलेलं आहे, आणि त्याच्यामुळे जे खरे साधू संत आहेत त्यांना बीजेपीचा मोठा राग आहे, आणि ते तुम्हाला निवडणुकीत पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे हे ज्या नौटंक्या चाललेल्या आहेत भगवे कपडे घालून काही लोकांचे, ते 15 लाख रुपये आणून देणारे जे रामदेव बाबा कुठे गेलेत, तेच आता चार्टर्ड फ्लाईटनं फिरतात आहेत, तेच चॉपरनं फिरतात आहेत, स्वतःचं घेतलेलं आहे। 15 लाख रुपये म्हणजे त्यांचे जे करोडो रुपये जे काळा धन विदेशात त्यांच्या घरी आलेलं आहे। म्हणजे भगवे कपडे घातलेले काही लोकांनी बोललं म्हणजे हिंदू धर्माने बोललं असं काही वाटत असेल त्यांना तर ठीक आहे। बिल्कुल, हमने कल प्रस्ताव अभी जैसे कहा आदरणीय हमारे प्रभारी चनिथला जी ने, कल ही हमारी उद्धव जी से बात हुई और एक हम बड़ा प्लान कर रहे हैं, क्योंकि सरकार की जो नीयत है, जो एक ज्येष्ठ पत्रकार निखिल वागले के ऊपर जैसे 153A लगाकर, नॉन बिलेबल ऑफेंस लगाकर जिस तरह से पाप इन लोगों ने किया, सही तो इनके लोगों को, बीजेपी के कार्यकर्ताओं के ऊपर में 307 होना चाहिए, तो कि उनको मारने का, गाड़ी के कांच फोड़कर उसका मारने की कोशिश की जा रही थी। ये तो अपन देख रहे हैं, आपके मीडिया के माध्यम से हमने देखा है। तो उन लोगों, बीजेपी के गुंडों के ऊपर कार्रवाई होना चाहिए, उल्टा उन लोगों के ऊपर हुआ। लेकिन ये जो जिस तरह से दहशत सत्ता के आधार पर जो राज्य की सरकार बनाना चाहती है, केंद्र सरकार के आधार पर, ये सब हम लोग, क्योंकि चुनाव के मोड़ में हम लोग, और ऐसे समय में इन लोगों की नीयत साफ नहीं है, ये डेमोक्रेसी को मानने वाले लोग नहीं है, लोकतांत्रिक व्यवस्था को मानने वाले लोग नहीं है, और ये सब ये कर हम लोगों ने सोचा है
इसका प्लानिंग चालू है। 2-4 दिन में उस विषय पे पूरी चर्चा होगी और हम इस गुंडा राज के विरोध में लोगों की लड़ाई हम लोग पैदा करने वाले हैं और उसकी तैयारी हमारी शुरू होगी। एक बघा की राज्यसभेच्या याच्यासाठी जी काही नावं तुमच्या याच्यातून आम्ही ऐकतोय टीव्हीवर, रघुराम राजनचं नाव तुमच्या टीव्हीवर आम्ही ऐकतोय, कधी कधी हांडोरे साहेबांचं नाव ऐकून टाकतोय, कधी कधी आमचं कन्हैया जे आहेत आमचे त्यांचं नाव ऐकतोय, असे विविध नावं तुमच्याकडूनच आम्ही ऐकतोय। आता जेव्हा तुमच्याकडून आम्ही जेव्हा नावं ऐकतोय तेव्हा काहीतरी दिल्लीतलं तुम्हाला कळलेलं असेल, यामध्ये तुम्ही सांगत असाल असं आम्ही समजतो। अजून कुठलंही फायनल झालेलं नाही, त्यामुळे 2 दिवसात त्या सगळ्या गोष्टी होतील आणि मला वाटतं की येणाऱ्या 2 दिवसामध्ये राज्यसभेचा काँग्रेसचा कॅन्डिडेट कोण राहील आणि आघाडी म्हणूनच तो कॅन्डिडेट लढेल। आणि याला 42चा कोटा आहे, आता आमच्याजवळ 44 मतं आहेत, अजून 2 समाजवादी आहेत, कम्युनिस्ट आहे, असा आमचा कोटा आहेच आणि शिवसेना आणि शरद पवार गट आमच्याजवळ म्हणजे मोठी संख्या आहे। त्यामुळे आम्ही पण एक कॅन्डिडेट अजून उभा होऊ शकतो का त्याच्यावरही आमचा विचार चालू आहे, त्यामुळे सगळी तपासणी सुरू आहे। एकंदरीत जर पाहिलं तर विदेशी संस्थांनी म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टमेंट जी आहे ती 12,000 कोटींची भारतात झालेली आहे, असं एकंदरीत माहिती जी समोर आलेली आहे। आजचे दिन आले कसं विचार करू शकतो? देशावर 2,05,000 कोटीचं कर्ज या 10 वर्षात नरेंद्र मोदीने करून ठेवलेलं आहे, भाजपने करून ठेवलेलं आहे, त्याचं उत्तर पहिले दिलं पाहिजे। मोठ्या प्रमाणात जीएसटीच्या माध्यमातून पैसा सर्वसामान्याचा लुटून हा पैसा कुठं टाकला गेलेला आहे? मित्रोच्या घरी टाकलेला आहे। राहुल गांधीजीने जो प्रश्न विचारला होता की अदानीचे एवढे पैसे सिंगापूर आणि बाकीच्या देशात आले, मॉरिशसवरून आले, ते पैसे कोणाचे होते, कसे होते, पण त्यांनी त्याचं उत्तर देऊ शकले नाही। आणि म्हणून या सगळ्या भ्रष्टाचारी व्यवस्थे जी भाजपची नरेंद्र मोदीच्या रूपात निर्माण झालेली आहे, याचं उत्तर जनतेला त्यांना द्यावंच लागणार आहे। आज कितीही त्यांनी आपलं हे केलं, डिंगडॉंग केलं, तरी त्याचा काही फरक पडणार नाही। आपण पाहतोय की जो काही सर्वे येतोय आता विविध सर्वेतून, त्याला महाविकास आघाडीतलाच पुढे दाखवलं जात आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला मगाशी सांगितलं की रोज पुन्हा इंक्रेज महाविकास आघाडीच्या बद्दलचं जनमत होईल आणि जास्तीत जास्त सीटा 40च्या वर या ठिकाणी महाविकास आघाडी जिंकेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।